नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार। ITI ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे। ITI मध्ये जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर 10वी पास किंवा 10वी नापास असेल तरी सुद्धा चालतं। आणि ITI ॲडमिशन घेण्यासाठी आता ऑनलाइन फॉर्म जे आहेत ते सुरू झालेले आहेत। ऑनलाइन ॲप्लिकेशन नक्की कसं करायचं, ऑनलाइन नक्की फॉर्म कसा भरायचा आहे याची A to Z व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। तर चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, अशाच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहणार। तर चला मित्रांनो, पाहूयात ITI ॲडमिशनसाठी ऑनलाइन फॉर्म नक्की कसा भरायचा आहे। व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला इथं admission.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे। या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। इथं आल्यानंतर तुम्हाला डाउनलोड्स ऑप्शनमध्ये इथं भरपूर अशी माहिती जी आहे ती दिलेली आहे। पहिल्यांदा ITI ॲडमिशनची जी माहिती पुस्तिका आहे ती माहिती पुस्तिका तुम्ही इथं डाउनलोड करू शकता। त्यानंतर तुम्ही लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन घेण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात, कागदपत्रे लागतात, ही याच्यामध्ये लिस्ट दिलेली आहे। कोणत्या प्रवर्गासाठी कोणकोणती डॉक्युमेंट्स। तर आता तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स इथं अपलोड करण्याची गरज लागणार नाही। तुम्ही डायरेक्टली फॉर्म भरू शकता, फक्त ही माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे। त्यानंतर ॲडमिशनचं जे शेड्यूल आहे, ॲडमिशनचं जे टायमिंग आहे अजून आलेलं नाही आहे, पण इथून तुम्ही डाउनलोड करू शकता आल्यानंतर। आता तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन या पहिल्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनमध्ये आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन दिसतील। तर एक एक स्टेप आपण कंप्लीट करणार आहे। तर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन अगोदर तुम्हाला करायचं आहे, ज्यामध्ये 10th स्टँडर्ड बोर्ड जर तुमचा असेल, म्हणजे 10वीचा बोर्ड तुमचा असेल तर पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड, आणि ओके करायचं आहे। जर तुमचा अदर दुसरा कोणता स्टेट बोर्ड असेल तर तुम्ही अदर सिलेक्ट करू शकता। महाराष्ट्र बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर इथे एक नोटीस येते, ती म्हणजे 2016, 17, 18, 19, 20चा जो डेटा आहे, जेवढे स्टुडंट 10वीला पास झाले नापास झाले त्या सगळा डेटा यांच्याकडे आहे। तुम्ही रोल नंबर टाकून फक्त इथं माहिती ऑटोमॅटिकली येईल। पण जर 2015 त्याच्यानंतर 14, 13, 12, 11, 10 ज्याचा डेटा आहे तो मॅन्युअली तुम्हाला हाताने भरावा लागेल। तर त्यानंतर आता खाली यायचं आहे आणि इथं तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा रोल नंबर टाकायचा आहे। 10वी स्टँडर्ड किंवा इक्विव्हॅलंट जी एक्झाम असेल तुमची कोणतीही, त्याचा रोल नंबर टाकायचा आहे। त्यानंतर इयर ऑफ एक्झाम, म्हणजेच इथं इयर सिलेक्ट करायचं आहे, जेव्हा तुम्ही पास झाला नापास झाला जे असेल ते तुमचं इथं 2000 कितीही सालाचा असू द्या तो सिलेक्ट करायचा आहे। हे इथं तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला मंथ ऑफ एक्झाम, तुमची जी 10वीची एक्झाम असेल किंवा इक्विव्हॅलंट दुसरी एक्झाम कोणती असेल तर ती तुम्ही कधी इथं असेल, मार्चमध्ये झाली का जुलैमध्ये झाली का ऑक्टोबर झाली ते सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ इथं टाकायची आहे। तर इथं पाहू शकता आता डेट ऑफ बर्थ जेव्हा इथं आपण टाकतो तर इथं सांगतं की तुमचा डेटा उपलब्ध नाही। जर 2015च्या आतमध्ये जो डेटा असेल त्याचा उपलब्ध नाहीये, तुम्हाला मॅन्युअली सगळी भरायचं आहे। आणि जर 2016, 17, 18, 19, 20चा जो डेटा आहे तो ऑटोमॅटिकली इथं तुमचं नाव वगैरे येईल। तर इथं जो डेटा आहे आपला नाहीये, त्यामुळे आपण इथं फुल नेम टाकणार आहे। 10वीचं जे मार्कशीट आहे, 10वीचं जे पासिंग सर्टिफिकेट आहे, 10वीचं जे एज्युकेशन आहे त्याचाच डेटा तुम्हाला तिथं नाव वगैरे टाकायचं आहे। त्याच्यानंतर 10th स्टँडर्ड और इक्विव्हॅलंटचं तुम्हाला एक्झामच्या डिटेल्स द्यायचे आहेत, ज्यामध्ये तुम्हाला रिझल्ट जे आहे ते पास झालेला होता का फेल झाला होता हे तुम्हाला द्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला आता खाली यायचं आहे, खाली कॅन्डिडेट डिटेल्स जे आहेत ते द्यायचे आहेत। इथे तुम्हाला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम विचारलं जाईल, तर इथं तुम्हाला फर्स्ट नेम लास्ट नेम टाकायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारला जाईल, तर इथं प्रायमरी मोबाईल नंबर टाकायचा आहे। आणि त्यानंतर खाली यायचं आहे, तुम्हाला ईमेल ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कन्फर्म पासवर्ड इथं करायचं आहे। पासवर्ड टाकताना तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलं आहे कशा प्रकारचा पासवर्ड असणं गरजेचं आहे, ते एक्झाम्पल तुम्ही खाली येऊन इथं पाहू शकता। आता ही सगळी माहिती टाकल्यानंतर एक गोष्ट करायची आहे, ते म्हणजे तुम्हाला इथं कॅप्चा टाकून रजिस्टर बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपण इथं रजिस्टर बटनावरती क्लिक केल्यानंतर ते म्हणते की मोबाईल व्हेरिफिकेशन करणं गरजेचं आहे। तर ही सगळी माहिती टाकायची आणि नंतर तुम्हाला जे आहे ते व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। म्हणजे OTP येणार आहे, जो OTP येईल तो OTP तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। माहिती भरल्यानंतर, सगळी माहिती झाल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे मोबाईल नंबर। आपला मोबाईल नंबर सक्सेसफुली व्हेरिफिकेशन झालेला आहे, ओके करूयात आणि इथं समजा इथं आता रजिस्ट्रेशन करूयात। रजिस्ट्रेशन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन इथं सक्सेसफुली झालेलं आहे। रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला एक ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन नंबर येईल, हा रजिस्ट्रेशन नंबर जो आहे तो तुम्हाला लागणार आहे। तर हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे, तुम्हाला मेसेज सुद्धा आलाय। तर लॉगिन बटनावरती क्लिक करून आता तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन करायचं आहे।
कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्हाला युजर नेम जे आहे ते तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे. लक्षात ठेवा, इथं रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा, इथं जो तुम्ही पासवर्ड बनवला होता तो पासवर्ड टाकायचा आहे आणि इथं तुम्हाला जो कोड आहे तो आहे तसा कोड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला आता एक एक स्टेप जे आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. तर इथं आपण पाहू शकता लॉग इन केलंय. लॉग इन केल्यानंतर इथं तुमचं वेलकम आणि ID दाखवेल आणि नाव दाखवलं जाईल. आता तुम्हाला मित्रांनो इथं डाव्या साईडला ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ॲडमिशन फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आता आपल्याला ॲडमिशनचा फॉर्म भरायचा आहे. इथं त्यांनी एक नोटीस दिलेली आहे की तुम्ही जे आहे ते डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायची गरज लागणार नाही आणि पुढे सांगितलंय की ॲडमिशनच्या वेळेस तुम्हाला संपूर्ण जे डॉक्युमेंट्स आहेत ते तयार ठेवून तुम्हाला ॲडमिशन जेव्हा तुमची डेट असेल त्या टायमिंगला यायचं आहे. आणि तसंच पुढे सांगितलेलं आहे की चुकीची माहिती ही भरायची नाही आहे. चुकीची माहिती काही भरली तर तुमचा जो फॉर्म आहे तो रिजेक्ट केला जाईल. तर ही माहिती तुम्ही वाचू शकता. आणि आता ओके करूयात. आता आपण एक एक स्टेप जी आहे ती कंप्लीट करणार आहे. पहिली स्टेप आपली इथं आहे कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनचं जे आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता इथं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मेल फिमेल जे असेल ते. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तुम्ही चेक करायची आहे. नॅशनॅलिटी तुमची इंडियन येणार आहे. त्यानंतर मदर टंग आपली मातृभाषा कोणती आहे, तर आपली मराठी मातृभाषा इथे सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर रिलिजन मध्ये तुमचा धर्म कोणता आहे, हिंदू मुस्लिम जे आहे ते याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला कास्ट कॅटेगरी जी आहे ती धर्म निवडल्यानंतर तुम्हाला जातीचा जो वर्ग आहे तो निवडायचा. SC ST जनरल OBC EWS ओपन EWS सगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर तो जो ऑप्शन तुमचा असेल तो तुम्ही इथं सिलेक्ट करायचा आहे. आणि जो तुमचा जातीचा वर्ग निवडलाय तर तुमची आता कास्ट कोणती आहे ही इथं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. तर इथं आपण कास्ट टाकून घेऊयात. आणि कास्ट टाकून झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो तुम्ही चेक करायचा आहे, ईमेल ID चेक करायचा आहे. काही बदल करायचा असेल तर तुम्ही इथेच आत्ता करून घ्या, नंतर बदल करता येणार नाहीये. आणि ही सगळी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला वार्षिक उत्पन्न तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं जे आहे ते वार्षिक उत्पन्न जे आहे ते विचारलं जाईल. हे वार्षिक उत्पन्न किती आहे हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. इथं नो इन्कम आहे. त्याच्यानंतर बिलो 1 लाखाच्या आतमध्ये 1 लाख ते 1.5 लाख 1.5 लाख ते 2 लाख जे तुमचं वार्षिक उत्पन्न आहे ते सिलेक्ट करून तुम्हाला नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती स्टेप 2 आहे, त्यामध्ये ॲड्रेस डिटेल्स भरायचे. आपले ॲड्रेस डिटेलची स्टेप क्रमांक 2 यामध्ये तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा इथं लक्षात ठेवायचे, या संपूर्ण स्टेप आपण हळूहळू एक एक स्टेप घेणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथं देश म्हणजे आपला कंट्री इंडिया जी आहे ती इथं सिलेक्ट करायची आहे. इंडिया सिलेक्ट केल्यानंतर तुमचा ॲड्रेस जो आहे तो शॉर्टकटमध्ये तुमचा आधार कार्डवरती जसा ॲड्रेस आहे तो तुम्ही टाकून घ्या. आणि हा ॲड्रेस टाकल्यानंतर तुमचं स्टेट, डिस्ट्रिक्ट, त्याच्यानंतर तालुका, त्याच्यानंतर सिटी म्हणजे सिटी किंवा तुमचं गाव, त्यानंतर पिनकोड, ही एक एक माहिती तुम्हाला भरायची आहे. तर आपण इथं डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूयात, तालुका सिलेक्ट करूयात. तालुका सिलेक्ट केल्यानंतर विलेज नेम असेल ते विलेज नेम आपण सिलेक्ट करूया, किंवा सिटी तुमची असेल ते तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. तर पिनकोड टाकायचा आहे आणि आता आपल्याला नेक्स्ट पेज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेज आपण केल्यानंतर आता आपण जाणार आहोत तिसऱ्या स्टेपवरती. आता आपण नेक्स्ट पेजवरती क्लिक करूयात. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर आपली तिसरी स्टेप येते ती म्हणजे पॅरेंट्स डिटेल्स द्यायचे आहेत. जर तुम्ही अनाथ असाल तर इथं विचारलं जाईल की तुम्ही अनाथ आहात का. अनाथ असाल तर येस करून तुम्ही अनाथ आश्रमाचं जे नाव असेल किंवा काही असेल ते तुम्ही बाकीची डिटेल जी आहे ती द्यायची आहे. अनाथ नसाल तर नो ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि इथं आता तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सची आईवडील जे आहेत आईवडिलांची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं द्यायची आहे. तर खाली तुम्हाला पाहू शकता कॉलम दिलेले आहेत, फादर वडील, मदर आई. तर अशा प्रकारचे 2 कॉलम दिलेले आहेत. या 2 कॉलममध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे. पहिल्यांदा तुमच्या वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आईचं नाव जे आहे ते टाकायचं आहे. फर्स्ट नेम लक्षात ठेवा, पहिलं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आडनाव टाकायचं आहे वडिलांचं आणि आईचं, म्हणजे इकडे सेम येणार आहे. तर आपण इथं टाकून घेतलंय. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता कशा प्रकारे तुम्हाला पहिल्यांदा फर्स्ट नेम टाकायचं आहे आई आणि त्यानंतर वडिलांचं, त्याच्यानंतर खाली पण तुम्हाला वडील आणि आईचं जे आहे ते नाव टाकायचं आहे. आडनाव टाकल्यानंतर खाली यायचं ऑक्युपेशन, व्यवसाय कोणता तुम्ही करताय, जे म्हणजे तुमचे आई वडील जे आहेत ते व्यवसाय कोणतं करताय. तर आई कोणता व्यवसाय करते, वडील कोणता व्यवसाय करते हे तुम्हाला द्यायचं आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट कुठे एम्प्लॉय असतील, प्रायव्हेट सेक्टरमध्ये असतील किंवा सेल्फ एम्प्लॉय असतील किंवा नॉट एम्प्लॉय, काही काम करत नसतील तर नॉट एम्प्लॉय, किंवा सेल्फ एम्प्लॉय म्हणजे बिझनेस वगैरे घरी स्वतः काही काम करत असतील तर इथं सेल्फ एम्प्लॉय. तर इथं आपण टाकल्यानंतर खाली यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला या 3 स्टेपला काही कोणाला भरायचं नाही आहे. फक्त तुम्हाला आता
खाली ॲन्युअल इन्कम जो आहे तो टाकायचा. या तिन्ही स्टेप सोडून द्यायच्या आणि खाली येऊन तुम्हाला जो वडिलांचा जो इन्कम आहे ॲन्युअल वर्षाचा वार्षिक उत्पन्न वडिलांचे किती आहे ते लिहायचं आहे. आईचं वार्षिक उत्पन्न किती आहे ते सुद्धा तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं डोमासाईल सर्टिफिकेट म्हणजे डोमासाईल स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तर इथं जे वडिलांचं स्टेट असेल ते वडिलांचं, आईचं असेल ते डोमासाईल स्टेट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे अधिवास राज्य. त्यानंतर इथं तुम्हाला विचारलं जाईल डोमासाईल डिस्ट्रिक्ट जिथं राहताय ते अधिवासाचा तुम्हाला जिल्हा, त्याच्यानंतर अधिवासाचा जो तालुका असेल तो आई आणि वडिलाचा कोणता आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करून नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर चौथी स्टेप आपली इथं आली आहे, ते म्हणजे ॲडिशनल जे गुणधिक्य असतात. गुणधिक्य म्हणजे एक्स्ट्रा मार्क तुम्हाला भेटतात. याच्यातली माहिती तुम्ही भरल्यानंतर ॲडिशनल तुम्हाला मार्क्स जे आहेत ते कॅल्क्युलेट केले जातात. तर पहिल्यांदा विचारतंय डिफेन्स कॅटेगरी डिटेल्स, संरक्षण श्रेणी तपशील जो आहे तो तुम्हाला भरायचा आहे. जर डू यू बिलॉंग्स टू डिफेन्स कॅटेगरी, डिफेन्स कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करून त्याची कॅटेगरी, डिफेन्स कॅटेगरी कोणती आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. डिफेन्स कॅटेगरीमध्ये जर तुम्ही येत नसाल तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला विचारलं जाईल आता पर्सन विथ डिझॅबिलिटी, म्हणजे इथं जर तुम्ही अपंग असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला 40 पेक्षा जास्त अपंग असेल तर इथं तुम्हाला येस करायचं आहे आणि जे आहे ते कशामध्ये अपंग आहात ते इथं टक्केवारी टाकून तुम्हाला लिहायचं आहे. तर इथं तुम्हाला नो नसेल अपंग तर नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ऑदर डिटेल्समध्ये तुम्हाला इथं विचारलं जाईल की इंटरमिडिएट जे ड्रॉइंगची पास झालाय का, इंटरमिडिएट एक्झाम जी असते इंटरमिडिएटची ती तुम्ही इथं पास झालाय का. पास झाला असेल तर तुम्ही इथं सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नसेल पास झाला तर तुम्हाला नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल स्पोर्ट कॅटेगरी, जर तुम्ही स्पोर्ट सर्टिफिकेट तुम्हाला कोणतं भेटलं असेल, राज्याचं असेल किंवा जिल्ह्याचं असेल तर तुम्ही येस करू शकता आणि स्पोर्ट्सचे सुद्धा मार्क्स जे आहेत ते तुमचे धरले जातात, याच्यामध्ये एक्स्ट्रा मार्क्स तुम्हाला भेटतात. तर इथं डिस्ट्रिक्ट असेल, स्टेट असेल, कोणतं जे स्पोर्ट्सचं सर्टिफिकेट असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. नसेल तुमच्याकडे सर्टिफिकेट किंवा निवड झाली नसेल स्टेटला किंवा डिस्ट्रिक्टला तर तुम्ही नो ऑप्शनमध्ये क्लिक करू शकता. पण इथं तुम्हाला लक्षात ठेवा इथं ॲडव्हान्स पॉईंट जो असतो जे स्पोर्टमध्ये असतील त्यांना खाली यायचं. खाली तुम्हाला विचारलं जाईल की मान्यता प्राप्त जे महाराष्ट्रातील शासकीय बाल सुधार गृहातून तुम्ही उत्तीर्ण झाला आहात का. उत्तीर्ण झाला असाल तर येस करून तुम्हाला जे बाल सुधार गृह आहे ते कुठे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे. नसेल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करून पुढे नेक्स्ट पेजवरती क्लिक करू शकता. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं जे आहे ते 5वं स्टेप आहे एंटर जे आहे ते क्वालिफिकेशन तुम्हाला इथं द्यायचं आहे, म्हणजे प्रवेश पात्रता. तर इथं तुम्हाला सर्वात पहिल्यांदा महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. तर इथं आपण आता एक एक माहिती जी आहे ती व्यवस्थित भरणार आहे. तर एंट्री क्वालिफिकेशन प्रवेश पात्रता जी आहे ते भरायची आहे. तुम्हाला इथं विचारलं जाईल स्कूल लोकेटेड, शाळेचे राज्य. आता जे तुम्ही इथं शाळेत आहात त्याचे महाराष्ट्र राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. जर ऑदर कोणतं असेल तर तुम्ही ऑदर सुद्धा सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यानंतर इथं आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू. स्कूल डिस्ट्रिक्ट शाळेचा जो जिल्हा आहे तो शाळेचा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथं तुम्हाला शाळेचा जो तालुका असेल तो शाळेचा तालुका, त्यानंतर शाळेचा जो इथं तालुका असेल, त्यानंतर शाळेचं जे गाव आहे शाळेचं शहर किंवा राज्य तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की आर यू 10th SSC पास, म्हणजे 10वी जे आहे ते SSC उत्तीर्ण आहात का. तर उत्तीर्ण असाल तर तुम्हाला येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. उत्तीर्ण नसाल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. तर इथं पाहू शकता आपण येस केलेलं आहे आणि इथं उत्तीर्ण जर तुम्ही नसाल तर नो सुद्धा करू शकता. तर आपण येस करूयात. उत्तीर्ण आहात तर इथं तुम्हाला विचारलं जाईल की SSC जे आहे म्हणजेच आपण 10वी SSC तांत्रिक जो विषय असतो तो घेतला होता का. तर तांत्रिक विषय जर तुम्हाला असेल 10वीला तुम्ही घेतला असेल तर येस करायचं आहे, नाहीतर नो ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे. घेतला असेल तर त्याचे तुम्हाला मार्क्स जे आहेत ते मार्क्स एक्स्ट्रा मिळणार आहेत. त्यानंतर डू यू बिलॉंग्स टू ब्लाइंड किंवा तुम्ही जर इथं हँडिकॅप स्कूलमधून अपंग श्रेणीच्या स्कूलमधून असाल तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. नसाल तर तुम्ही नो ऑप्शनवरती क्लिक करू शकता. त्यानंतर खाली यायचं आहे आणि जे तुम्ही 10वी पास झालेलं आहे त्या SSCचे मार्क्सचे डिटेल्स तुम्हाला द्यायचे आहेत. तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश, मॅथमॅटिक्स, सायन्स, त्याच्यानंतर टेक्निकल सब्जेक्टमध्ये काही मार्क्स पडलेले आहेत ते तुम्हाला द्यायचे आहेत. तर इथं आउट ऑफ मार्क्स द्यायचे आहेत. आउट ऑफ तुमच्या रिझल्टवरती तुम्ही पाहू शकता
मार्कशीटवरती पाहू शकता 100 पैकी तुम्हाला किती मिळवलेले गुण आहेत. पहिल्यांदा तुम्हाला एकूण गुण टाकायचे आहेत, किती गुण आहेत, त्याच्यानंतर जे मिळालेले जे गुण आहेत ऑप्टेन मार्क जे आहेत ते तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. तर 100 पैकी तुम्हाला किती पडले ते पुढच्या कॉलममध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत. तर तसंच तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश असेल, सायन्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, सर्व जे आहेत ते डिटेल्स एक एक फिल करायचे आहेत आणि संपूर्ण डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. संपूर्ण डिटेल्स टाकल्यानंतर खाली पाहू शकता टोटल्स जी आहे ती टोटल इथं दाखवली जाईल. त्यानंतर तुम्ही खाली यायचंय आणि खाली इथं आता आल्यानंतर हे पाहून घ्यायचंय व्यवस्थित आपले मार्क्स आहेत का. हे मार्क्स तुम्ही व्यवस्थित पाहिल्यानंतर तुम्हाला खाली इथं दाखवलं जाईल की ॲडिशनल जे वेटेज आहे, म्हणजेच इथं आपण एक्स्ट्रा मार्क म्हणतो. तुम्हाला कशात मध्ये इथं इंटरमिडिएट परीक्षेचे आपल्याला 10 मार्क्स एक्स्ट्रा भेटले, त्यानंतर स्पोर्ट्समध्ये असल्यामुळे 10 मार्क्स एक्स्ट्रा भेटले, लक्षात ठेवा. तर असे मार्क्स जे आहेत ते भेटलेले तुम्हाला दाखवलं जाईल. याच्यामध्ये काही बदल होत नाहीये. खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला आता इथं विचारलं जाईल की तुमचे इथं हायेस्ट क्वालिफिकेशन काय आहे. समजा काही जणांनी 12वी सुद्धा पास केली असेल तर तुम्हाला इथं 12वी पास असेल तर 12वी, 10वी पास असेल तर 10वी. तुमचं जे आत्तापर्यंतचं जे हायेस्ट क्वालिफिकेशन आहे ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही समजा ग्रॅज्युएशन झाला असेल तर ग्रॅज्युएशन, 10वी पास झाला असेल तर 10वी पास, HSC पास झाला असेल, 12वी पास झाला असेल तर HSC, हे तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर इथं पदवीचे नाव जे आहे ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर पदवीचे नावमध्ये नॉट ॲप्लिकेबल तुम्ही डायरेक्टली इथं सिलेक्ट करून घ्या आणि त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर आपण हे सिलेक्ट करूया आणि त्यानंतर नेक्स्ट करूयात. तर इथं नॉट ॲप्लिकेबल आपण पदवीचे नाव जे आहे ते सिलेक्ट केलंय आणि त्यानंतर इथं नेक्स्ट करूयात. नेक्स्ट पेजवरती इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्या इथं स्टेप जी आहे ती आता पुढची स्टेप इथे 6 क्रमांकाची, ज्यामध्ये प्रिव्हियस ट्रेनिंग डिटेल्स द्यायचे आहेत. तुम्ही मागे कोणतं ITIचं जे प्रवेश प्रक्रिया जी आहे ती ज्यामध्ये ॲपियर झाला होता का, त्या पूर्वीच्या परीक्षेमध्ये तुम्ही इथं तपशील जो आहे तो तुम्ही द्यायचा आहे. जर तुम्ही ITI जो आहे तो ॲपियर केला असेल तर येस ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इयर ऑफ ॲडमिशन तुम्ही कधी घेतलं होतं, उत्तीर्ण तुम्ही कोणत्या वर्षी झाला होता, हे जे आहे ते ॲडमिशनचं इयर आपण म्हणतो ते सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्ही पहिल्यांदाच इथं ITIला ॲडमिशन करताय तर तुम्हाला इथं जे आहे ते नो ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि जर तुम्ही अगोदर केलं असेल तर तुम्हाला इथं संपूर्ण माहिती जी आहे ते टाकायची आहे, जसं की ITI कॉलेजचं नाव वगैरे असेल, ट्रेड जी आहे ती ट्रेड सुद्धा याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे. आणि इथं जर तुम्ही पहिल्यांदाच ॲप्लिकेशन करत असाल तर नो ऑप्शनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. नो ऑप्शनवरती जेव्हा तुम्ही क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं काही भरायचं नाहीये आणि डायरेक्टली आता नेक्स्ट पेजवरती तुम्हाला जायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आल्यानंतर तुम्हाला 7वी स्टेप कंप्लीट करायची आहे. 7व्या स्टेपमध्ये तुम्हाला कॅन्डिडेट होम डिस्ट्रिक्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. तुमचा तुम्ही जिथे राहता त्याचा जिल्हा तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आहे आणि जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आता आपल्याला फीज पेमेंट करायचं आहे, शुल्क भरायचे आहेत. ओपन कॅटेगरीसाठी इथं 150 रुपये आहे. मेक पेमेंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि मागासवर्गीय असेल तर त्यांना 100 रुपयाचं पेमेंट आहे. इथं तुम्हाला जे नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, वॉलेट किंवा UPI ने जे आहे ते तुम्ही पेमेंट करू शकता. मी इथं UPI ने पेमेंट करणार आहे. UPI ID माझा जो आहे तो टाकून इथं पेमेंट करतोय. पेमेंट करण्यासाठी इथं आपलं पेमेंट 150 रुपयाचं जे आहे ते करतोय आणि कंटिन्यू करतोय. कंटिन्यू केल्यानंतर जे आहे ते मोबाईलवरती रिक्वेस्ट येईल आणि OTP वगैरे आल्यानंतर हे आपलं पेमेंट जे आहे ते सक्सेसफुली होईल. पेमेंट सक्सेसफुली झाल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं हे पेमेंट स्लिप जे आहे ते डाउनलोड करायचं ऑप्शन येईल. हे पेमेंट स्लिप तुम्हाला डाउनलोड करायची आहे. पेमेंट स्लिप डाउनलोड झाल्यानंतर अशा प्रकारची पेमेंट स्लिप तुम्हाला दिसेल ॲडमिशनची आणि ही तुम्हाला सेव्ह करून ठेवायची आहे. त्यानंतर ओके करायचं आहे आणि तुम्हाला पुन्हा खाली यायचं आहे आणि इथं खाली येऊन तुम्हाला नेक्स्ट पेजवरती क्लिक करायला विसरायचं नाही आहे. आपलं पेमेंट कंप्लीट झाले, आता नेक्स्ट पेज करायचं आहे. नेक्स्ट पेज केल्यानंतर सगळ्यात शेवटची स्टेप आहे तुमच्या इथे इन्स्ट्रक्शन. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या अशा सूचना दिलेल्या आहेत. या सर्व सूचना एकदा वाचून घ्यायच्या आहेत आणि वाचून घेतल्यानंतर लक्षात ठेवा खाली तुम्हाला आता तुमचा जो फॉर्म भरलेला आहे तो प्रिंट करायचा आहे. इंग्लिशमध्ये प्रिंट करायचा असेल तर डाव्या साईडला इंग्लिश प्रिंटचा ऑप्शन आहे, उजव्या साईडला मराठी प्रिंटचा ऑप्शन आहे. तर मराठीमध्ये आपण प्रिंट करून घेऊयात. तर ओके ऑप्शनवरती क्लिक करूयात. आपली प्रिंट जी आहे ती डाउनलोड झालेली आहे. ही प्रिंट तुम्ही पाहू शकता मराठीमध्ये सगळं याच्यामध्ये असेल. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रिंट काढायची असेल तर तुम्ही इंग्लिशमध्ये सुद्धा इथं प्रिंट काढू शकता. इथं ऑप्शन देण्यात आलेला आहे. दुसऱ्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही इथं इंग्लिशमध्ये सुद्धा प्रिंट काढून घ्या. तर अशा प्रकारे आपल्या दोन्ही प्रिंट काढलेल्या आहेत. हा फॉर्म पूर्णपणे भरून झालाय. हा ॲडमिशनचा फॉर्म सुद्धा आपण भरलेला आहे.
संपूर्ण प्रोसेस झालेली आहे. होम पेजवरती जेव्हा तुम्ही येताल तर होम पेजवरती आल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोड फीज रिसिप्ट असा सुद्धा ऑप्शन दिसेल आणि अशा प्रकारे हा संपूर्ण फॉर्म जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर ITI ॲडमिशनसाठी मुलांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.